हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? तुमचं सर्वांचं माझ्या विधी लाईव्ह मालवणी फूड्समध्ये मनापासून स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी भोपळ्याचे घारगे. तर ताईंच्या हातचे भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. भोपळ्याचे घारगे साधारणपणे ललिता पंचमी आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये बनवले जातात. विशेषतः ललिता पंचमीला देवीला नैवेद्य म्हणून भोपळ्याचे घारगे बनविले जातात. भोपळ्याचे घारगे, ज्याला भोपळ्याच्या पुऱ्या किंवा घाऱ्या देखील म्हणतात, हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. भोपळ्याचे घारगे बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहे: लाल भोपळा 2 वाटी, गूळ किसलेलं 1 वाटी आवडीनुसार कमी जास्त, गव्हाचे पीठ 2 वाटी, तांदळाचे पीठ 3 चमचे किंवा पाव वाटी, बेसन 3 चमचे, वेलची पूड पाव चमचा, तळण्यासाठी तेल किंवा तूप आणि चवीपुरतं मीठ आणि सफेद तीळ. चला तर मग मऊ लुसलुशीत, खुसखुशीत आणि टम्म फुगलेले रुचकर, खमंग आणि 7 ते 8 दिवस टिकणारे घारगे कसे बनवायचे ते आपण पाहूयात. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये किसलेला भोपळा अशा पद्धतीने शिजवून घ्या आणि त्यानंतर त्यात किसलेला गूळ टाकून घ्या. आता हे भोपळ्याचं आणि गुळाचं मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवून घ्या. आता यामध्ये वेलची पूड टाकून घ्या. तुम्ही पाहू शकता इथे आता गुळाचं आणि भोपळ्याचं मिश्रण व्यवस्थित शिजून तयार आहे. आता आपण एका पुरणाच्या किंवा सारणाच्या गाळणीमध्ये हे सर्व मिश्रण ओतून त्याचा गर काढून घेऊया किंवा रस काढून घेऊया. आत्ता आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. तर या ठिकाणी आम्ही फॉर्च्यून आटा घेतला आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आहे 3 चमचे आणि बेसन पीठ घेतलं आहे 3 चमचे. या ठिकाणी भोपळा आणि गुळाचा रस घेतलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी एका परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्या. त्यानंतर त्यामध्ये 3 लहान चमचे बेसन आणि 3 लहान चमचे तांदळाचे पीठ घ्या.
यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1 वाटी गूळ आणि शिजलेल्या भोपळ्याचा गाळून घेतलेला गर टाकून घ्यायचा आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने मळून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे। तर हे आता 10 मिनिटसाठी झाकून ठेवायचं। आता आपण ह्या ठिकाणी 10 मिनिटांनंतर अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पिठाचे आणि लाटून घ्यायचे। गोळा लाटताना अशा पद्धतीने लाटावा। पोळपाटाला सुरुवातीला बोटाने किंवा ब्रशने तेल लावून घ्या आणि अर्धा गोळा लाटून झाल्याच्या नंतर त्याला अशा पद्धतीने तीळ लावून घ्या, सफेद तीळ लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ते प्रेस करून घ्यायचे आणि परत एकदा जरा पुरी लाटून घ्यायची किंवा घारगा लाटून घ्यायचा। जास्त जाड पण ठेवायचा नाही आणि जास्त पातळही लाटायचा नाही। तर अशा पद्धतीने घारगा लाटून घ्या। तर या ठिकाणी ताईंनी व्यवस्थित असे घारगे तीळ लावून लाटून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण या ठिकाणी जे घारगे लाटून घेतले होते ते इथे मंद आचेवर तळून घ्यायचे। सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा आणि एक एक पुरी टाकून तळून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपले घारगे कसे छानपैकी टम्मुक फुगत आहेत ते। तर अशा पद्धतीने एक एक घारगा टाकून तळून घ्या। जर तुम्हाला आजची ताईंच्या हातचे भोपळ्याचे घारग्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।